तर आता आम्ही जिथे उभी आहे तिथून सुरू होते ही कन्फेशन रूम आणि त्याच्याबरोबर जिथे बिग बॉस सगळ्यांना सूचना देतात ती रूम सुरू होते आणि खाली पूर्ण कार्पेट बघू शकताय. एकंदरीत किती सुंदर कार्पेट बनवण्यात आलं आहे. प्रत्येक छोट्या छोट्या डिटेल्स म्हणजे इथे देखील फेसेस आहेत कार्पेटवरती. डोळे तर आहेच, बिग बॉसचा डोळा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पण कार्पेटमध्ये सुद्धा यावेळेला इनपुट सगळ्यात मोठे दिसत आहेत. आणि बिग बॉसचा एकमेव टी व्ही या घरातला जिथे अनेक सूचना येत असतात आणि इथे मस्त असे प्राणी लावण्यात आले आहेत मिनिएचर्समध्ये. छान छान फेसेस देखील आहेत मिनिएचर्समध्ये. पूर्ण बघू शकताय की कशा प्रकारे प्राणी वगैरे आहेत सगळ्या ठिकाणी. म्हणजे किती छान, किती छोट्या छोट्या बार्बी डॉल वगैरे यूज करण्यात आली आहे. म्हणजे सुपरमॅन्स असे सुद्धा मिनिएचर्स वापरण्यात आले आहेत. म्हणजे किती छोट्या छोट्या मायन्यूट्स गोष्टी अशा छान छान ठेवता येतील आणि त्याच्यामुळे हे घर अजून किती छान दिसेल याचा प्रयत्न केलेला प्रॉपर इथे दिसून येतो आहे. इथे बघू शकता एक खलबतांचा इथे होऊ शकतो आहे, कट्टा ठरू शकतो आहे. ही एक जागा. ओके, तर वरती जे झुंबर दिसतं त्याच्यावरती राजहंस पेंट केलेला आहे. टिपॉय आहे इथे छान प्रकारे. आणि ही जागा, या जागेवरती इथे बसायला कधी कधी असं होत असतं ना की मध्ये कोण बसणार, कारण मध्ये छान वाटतं. आणि अनेकदा इथे बसून यावेळेला रितेश देशमुख टी व्हीवरती बघायला मिळणार आहेत. आणि रितेश देशमुख इथे बसलेल्या कंटेस्टंटबद्दल काय बोलतील, काय इथे सल्ले दिले जाणार आहेत किंवा झापलं जाणार आहे एकंदरीत, हे बघायला मजा येईल. तर इथे हा आहे फोडणीचा एरिया जिथे फोडणी पडणार आहे प्रत्येक गोष्टीची. आणि भांडणं वगैरे इथे वेगळ्याच लेवलचं गॉसिप सुरू असतं. किचन एरिया आणि सुरुवात इथून असते की किचन एरिया कोण सांभाळणार, चपात्या कोण बनवणार, एवढ्या चपात्या भात कोण लावणार, कोण काय खाणार. त्यामुळे नाश्त्यावरून जे काय सुरू होतं, नाश्त्याची एका वेळ जबाबदारी, जेवणाची जबाबदारी. आणि बेसिन दिसते आपल्याला की बेसिनमध्ये भांडी कोण घासणार, रात्रीची भांडी, दुपारची भांडी, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी इथे घडताना बघायला मिळतात. आणि इथे असे अनेक जण असे मस्तपैकी बसलेले असतात इकडच्या व्यक्तीची गॉसिप करायला, ज्याची जेवणाची ड्युटी असते. सो एक किचनचा बघूया आपण, सफर करूया. तर किचनमध्ये फळाचं काय काम, फळं आहे किचनमध्ये, फळ आहे. खरं तर मेन्यू वगैरे लिहिला जाऊ शकतो आहे असं मला सुरुवातीला वाटतं आहे, पण बिग बॉस आहे, बिग बॉसच्या घरात हा फळा आता इथे काय करतो आहे आणि याच्यावरती कोणता मेनू लिहिला जाईल आणि त्याच्यावरती काय, मग हा मेनू खोडून दुसरा मेनू लिहिला जाईल, त्याच्या खाली मग चौथा मेनू लिहिला जाईल, असं होऊ शकतं आहे एकंदरीत. आणि छोट्या छोट्या मायन्यूट डिटेल्स इथे देखील करण्यात आलेल्या आहेत. कणीस असं मस्तपैकी मिनिएचर कणीस, अंडी, फ्लावर्स, प्लांट्स थोडे थोडे, लिंबू या बाजूला. आणि किचन एकंदरीत खूप सुंदर आहे. बेसिन, फ्रीज असं सगळंच छान दिसतंय.